हिळ्ळीमध्ये 17/10 रोजी सकाळी 8 वाजता मी हिळ्ळीत आमच्या घरासमोर उभा आहे. घरात एवढं पाणी शिरले भीमाचे महापुरामुळे आमच्या घराखाली असलेले मोची वस्ती आणि कोळी वस्ती आणि पुजेरी हे सगळे घर 100 घर सध्या पाण्याखाली आहे. आणि परीट आणि यादवाड फॅमिली हे सगळे आता सध्या माझ्या घरात समोर वाचनालय आहे. ह्या वाचनालय आणि घरात पण पाणी आहे. या रात्री पाणी आल्यामुळे सगळे घरातील कागदोपत्रे आणि हे कुठं जाईल सारखंच वाट नाही. त्यासाठी आपण किती बी केलं तर पाणी कमी होईना झालं. यासाठी आपण यासाठी तहसीलदार मॅडमने काहीतरी NDR टीम बोलून या खालच्या गावात लोकांना आजच्या आज संध्याकाळीपर्यंत जर असंच पाणी वाढलं हे लोकांना काहीतरी 200 घर आहे जुन्या गावात, हे घरातील लोकांना शिफ्ट करून न्यावं लागेल. त्यासाठी आमचे आमदार आम्ही काल कोरशेगाव ते पार खानापूरपर्यंत फिरले. सगळे गाव महापूरमध्ये अडकलेत. आपले तडवळ भागातील सगळे गाव आणि इकडे खलीप्रिगी, शावळ, घोंगरेगाव आणि अंदेवाडी तरी सगळे गाव पूर्ण पाण्यात आहे. अंदेवाडी, बुद्रुक, खुद्रुक आणि खानापूर, अंकलगी, हिळ्ळी ह्या सगळ्या गावाला शासनाने आज पालकमंत्रीचा दौरा दत्तामा भरण्याचे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट विशेष आहे. आपण काही करून पालकमंत्रींना हिळ्ळी येऊन जरा लोकांना सात्वन करून जावं ही माझं कळकळीची विनंती आहे. कारण आम्ही तयार आहे, पण माल कसं उचलायचं आता लोक कुठं तर घरावर बसते, छपरावर बसते, चालते. पण ह्यासाठी हे 1 वर्ष नाही कायमचं आहे. ह्यासाठी महापूर असले महापूर आम्ही कधीच बघितलं नाही. 1960मध्ये काहीतरी असं आले म्हणून जुने लोक सांगतात. माझा वय 46 या सध्या चालू आहे. आता मला 35 वर्षापासून मला कळेपर्यंत एवढं पाणी आलं नाही. ह्या सध्या अक्षरशः बघा हे घरात पाणी हे इथून पार तिकडं पूर्ण गाव बंद आहे. त्यामुळे जरा सगळे लोक नदीकाठच्या लोकांनी सतर्कत राहावं आणि जास्तीत जास्त शासनाला मदत करावं. आणि अधिकारी पण काय त्याच्या हातात पण काय नाही, तरी आपण सगळ्यांनी गावकरी आणि सगळे नदीकाठचे लोक, तडवळबाग जिल्हा परिषद आणि भंडारकोटापासून सगळे दक्षिण लोके सगळ्यांनी आपण सहकार प्रशासनाला करावं. आणि ह्यासाठी ह्या देव आणलेले परिस्थिती आहे. त्यासाठी कोण कोणाच्या हातात नाही. हे पाणी वाढतं कमी होतं अजून बी कोणाला शक्य वाटत नाही. कारण रात्रीपासून 5 फूट पाणी चालले. त्यामुळे हे पाणीचं विशेष आता आमच्या घराजवळ इथं खालचे लोक सगळे इथं आमच्यातच आहे, पण त्यांचं आम्ही व्यवस्थान बंदोबस्त केले तरी ह्याच्या पाण्यामुळे कोणाचं सांगता येत नाही. त्यामुळे लोकांना माझं कळकळीची विनंती आहे, आपल्या तडवळ भागातील लोकांना आणि कुमटे, कोरशेगाव, अंकलगी, आळगी, गुड्डेवाडी, शेगाव हे सगळे लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. ज्यांना शासन दिलेले मदत आम्हाला काय पुरेसा होत नाही, तरी पण इथले ऊस, तूर आणि हरभरा आणि कांदा हे सगळे पीक सगळे ज्याच्या मिरचे त्याच्या शेतात आहे सगळे नष्ट झाले. कोणाचा 1 एकर बी शेत खुला राहिला नाही. असले महापूर आजपर्यंत आम्ही बी बघितलं नाही. तरी लोकांनी ह्या प्रशासनाला सहकार्य करावं. आणि आपल्या गावात तलाठी, सर्कल सगळे मुक्कामला आहे, पण त्यांच्या हातात बी काय राहिलं नाही. त्यासाठी लोकांनी सतर्क तर राहणारच आहे, पण प्रशासन पण थोडं लक्ष घालून ह्या तडवळ भागात अंकलगी तरी एवढं मोठं गावात पाणी शिरले, म्हैसरीला शिरले, सगळीकडे असं झाल्यामुळे प्रशासन पण MDR टीम बोलून काय होतं, विद्युत तर बंद आहे. आता मोबाईल चार्जिंग हे कोणाजवळ नाही. मोबाईलचं असं परिस्थिती आलं. त्यासाठी आपण जरा इथं वायरलेस वाटकीटाकी ठेवून लोकांचं जरा शासनाने विचार करावं. माझं म्हणणं एवढं आहे, लोकांनी जरा घराबाहेर जाऊन कुठंतरी आता
देवाने पावसाचे उजाडा पण दिले. त्या पावसामुळे लोकांना जरा हे दिलासा मिळाला. तर पाणी सगळ्यांच्या घरात शिरले आणि गाव पूर्ण पाण्यात गेल्यासारखंच आहे. शक्यतो ह्याला पुढच्या वेळी आम्ही सचिनदादाला सांगून वगैरे प्रशासनाला सांगून पुढच्या वेळी आमचे गाव शिफ्ट करण्याच्या, आमचे एकच गाव नाही, हे तडवळ भागातील अंकली, मैसलगी आणि खानापूर, अंदेवाडी हे सगळे गावाचं शिफ्ट कसं होतं शासन दरबारी हे प्रश्न मांडून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तरी बी असले रुद्र अवतारमध्ये लोकांना बी सहनशक्ती आहे. तरी शासनाने जरा जास्तीत जास्त ह्या भीमा मापूरकडे लक्ष द्यावं. पंढरपूरला पाणी का उसरलं नाही, अजून बी पाणी वाढत आहे. आज दिवसभर पाणी वाढणार आहे. तडवाळ भागातील लोकांना माझं कळकळीचं विनंती आहे, तालुका भारतीय जनता पार्टी नात्याने आणि सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नात्याने तुम्हाला हात जोडून माझं कळकळीची विनंती आहे. सगळेजण जरा घर सोडून वर जावं. जनावर आणि हे शेळ्याचं लई त्रास आहे. हे बी 2 दिवस शासनाने गरीब लोकांना धान्य वगैरे देऊन आणि जनावरला कुठला तरी चारा वरचे आणून जरा मदत केलं तर आम्हाला बरं वाटेल. हे एवढं सांगून माझं मनोगत थांबतो. जय हिंद.